जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2025 साठीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला? मित्रांनो, यंदा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 3 व्यक्तींना जाहीर झाला असून त्यांची नाव काय? तर जोएल मोकिर, फिलिप ॲग्युओन व पीटर हॉवेट या 3 व्यक्तींना 2025 साठीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर या शास्त्रज्ञांनी इनोव्हेशन आणि क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन या संकल्पना आर्थिक वाढीमध्ये कशा प्रकारे महत्त्वाच्या आहेत हे सविस्तरपणे समजावून सांगितलं. त्यांच्या या कार्यासाठीच या 3 अर्थशास्त्रज्ञांना हा नोबेल पुरस्कार देण्यात आला. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन म्हणजे जुने तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती किंवा उद्योग नवीन तंत्रज्ञानाद्वारे बदलले जातात. हे बदल जेव्हा योग्यरित्या होतील तेव्हाच आर्थिक प्रगती होते. आणि यातील महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, यामध्ये जी नोबेल पुरस्काराची रक्कम आहे ती R.D. जोएल मोकिर यांना देण्यात आली, तर उरलेली अर्धी रक्कम या 2 अर्थशास्त्रज्ञांना वाटून मिळणार आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाविषयी सांगायचं झालं तर अल्फ्रेड नोबेल यांच्या मृत्यूपत्रात अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकाचा उल्लेख नव्हता. स्वीडिश सेंट्रल बँकेने 1968 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ याची सुरुवात केली व हा पुरस्कार स्विरेज रिक्सबँक पुरस्कार या नावाने सुद्धा ओळखला जातो. पहिल्यांदा 1969 मध्ये हा पुरस्कार रॅग्नार फ्रिश आणि जॅन टिनबर्गन यांना देण्यात आला होता. आणि आतापर्यंत अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार फक्त 3च महिलांना देण्यात आला आहे. 2009 मध्ये एलिनॉर ऑस्ट्रॉम, 2019 मध्ये एस्टर डुप्लो, तर 2023 मध्ये क्लाउडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. देशातील पहिले QR कोड आधारित चलन पेमेंट किऑस्क कोणत्या शहरात लॉन्च करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गुरुग्राम या शहरात देशातील पहिले QR कोड आधारित चलन पेमेंट किऑस्क सुरू करण्यात आला आहे. तर वाहन मालक किऑस्कवर त्यांचा वाहन क्रमांक किंवा चलन क्रमांक प्रविष्ट करू शकतात आणि त्यानंतर त्यांना एक QR कोड येईल व तो स्कॅन करून ते त्यांचं पेमेंट करू शकणार आहेत. याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या होत्या, त्या पुन्हा एकदा आपण रिवाईज करून घेऊया. गुगलचे आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पहिले सायबर सुरक्षा हब केंद्र हैदराबादमध्ये स्थापन करण्यात आलं. आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक फिलिपिन्स. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे भारतातील पहिले सायबर सुरक्षा ऑपरेशन सेंटर नवी मुंबई. मोबाईल आधारित मतदान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य बिहार. भारताच्या पहिल्या कृषी ड्रोन स्वदेशीकरण केंद्राचं उद्घाटन चेन्नईमध्ये करण्यात आलं. देशातील पहिला कचरा इको पार्क दिल्ली. परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत परवाना मिळवणारे पहिले राज्य आपलं महाराष्ट्र आहे. देशातील पहिला पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा दीव. तर भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर हे गाझियाबाद या शहरात स्थापन करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन. 70व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? मित्रांनो, या 70व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा लापता लेडीज या चित्रपटाने पटकावला आहे. लापता लेडीज या चित्रपटाने एकूण या 13 पुरस्कार पटकावले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे पुरस्कार सुद्धा पाहून घेऊया. बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार किरण राव यांना लापता लेडीजसाठीच देण्यात आला. तसेच बेस्ट ॲक्ट्रेस क्रिटिक्ससाठीचा पुरस्कार प्रतिभा रांटा. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रवी किशन. तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार सुद्धा लापता लेडीजमधील छाया कदम यांनाच मिळालेला आहे. या 70व्या फिल्मफेअर पुरस्कारात इतर जे पुरस्कार देण्यात आलेत ते सुद्धा पाहून घ्या. यातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटातील अभिनयासाठी अभिषेक बच्चन व चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट. समीक्षकांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार सुजित सरकार यांना आय वॉन्ट टू टॉकसाठी देण्यात आला. सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता हा लक्ष्य ठरला आहे. सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री नीतांशी गोयल. जीवनगौरव पुरस्काराने झीनत अमान आणि श्याम बेनेगल यांना सन्मानित करण्यात आलं. R.D. बर्मन पुरस्कार हा अंचित ठाकूर यांना मिळाला आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न पहा.
संयुक्त राष्ट्र शांती अभियान सैन्य योगदानकर्ता देशांच्या प्रमुखांच्या परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर या संयुक्त राष्ट्र शांती अभियान सैन्य योगदानकर्ता देशांच्या प्रमुखांच्या परिषदेचं आयोजन आपल्या भारतात होणार आहे. ही परिषद कधी पार पडेल? तर 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत या परिषदेचं आयोजन करण्यात येईल. अजून एक परिषद पहा. गाझा शांतता शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं? तर गाझा शांतता शिखर परिषद ही इजिप्तमध्ये पार पडली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा, गाझा शांतता शिखर परिषद ही इजिप्त या देशात पार पडली व या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या बैठकीचे सह अध्यक्ष होते. मित्रांनो, गाझा युद्ध संपवण्याच्या पार्श्वभूमीवर शांतता कराराला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं व या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? तर केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी भारताचं यात प्रतिनिधित्व केलं. बरं, आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की गाझा सिटी कोणत्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली आहे? तर लक्षात ठेवा, गाझा सिटी ही भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेली सिटी आहे. पुढील प्रश्न, टाइम मासिकाच्या 2025च्या टाइम 100 नेक्स्ट यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच यशस्वी जयस्वाल हा टाइम मासिकाच्या 2025च्या टाइम 100 नेक्स्ट यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. आता हा प्रश्न पहा. विंग्स ऑफ व्हॅलर ट्रू स्टोरीज ऑफ द इंडियन एअर फोर्सेस डेअरिंग ऑपरेशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक स्वप्नील पांडे आहेत. यांनी भारतीय संरक्षण क्षेत्रावर आधारित बरीच पुस्तके लिहिली असून आता त्यांनी भारतीय सैन्याद्वारे राबवण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण ऑपरेशन्सवर हे पुस्तक लिहिलं आहे. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुस्तक चर्चेत होते, ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. एस.वाय. कुरेशी यांचं डेमोक्रेसीज हर्टलँड हे पुस्तक प्रकाशित झालं व एस.वाय. कुरेशी हे 17वे मुख्य निवडणूक आयुक्त होते. अमिश त्रिपाठी यांचं द चोला टायगर्स ॲव्हेंजर्स ऑफ सोमनाथ, अरुंधती रॉय यांचं मदर मेरी कम्स टू मी, शिखर धवन यांचं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर, पॅट कॅमिन्स यांचं टेस्टेड, बंडारू दत्तात्रय यांचं जनता की कहाणी मेरी आत्मकथा, जॉर्जिया मेलोनी यांचं आय एम जॉर्जिया माय रूट्स माय प्रिन्सिपल व याच्या भारतीय आवृत्तीला पंतप्रधान मोदी यांनी प्रस्तावना लिहिली आहे. विजय दर्डा यांचं द चर्न, दलाई लामा यांचं व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस, के आरुमुगम आणि एरोल डी क्रूज यांचं मार्च ऑफ ग्लोरी, तर अरुण शोरी यांचं द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. पुढील प्रश्न, भारत अफगाणिस्तानातील कोणत्या शहरात आपले दूतावास सुरू करणार आहे? तर आता भारत अफगाणिस्तानातील काबूल या शहरात पुन्हा एकदा आपले दूतावास सुरू करणार आहे. अलीकडेच अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुक्ताकी हे 9 ते 16 ऑक्टोबरसाठी भारतीय दौऱ्यावर आले आहेत. त्या दरम्यानच आता भारताद्वारे ही घोषणा करण्यात आली. लक्षात ठेवा, कोणत्या शहरात? तर काबूल या शहरात भारत आपलं दूतावास सुरू करणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय ई कचरा दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय ई कचरा दिन आहे हा दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस 2018 पासून साजरा करण्यात येत आहे. यंदाची या दिनाची थीम नोट करून घ्या. रिसायकल युअर ई वेस्ट इट्स क्रिटिकल अशी या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, मिसेस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय सौंदर्यवती कोण ठरल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच शेरी सिंग या मिसेस युनिव्हर्सचा किताब पटकावणाऱ्या पहिल्या भारतीय सौंदर्यवती ठरल्या. ही मिसेस युनिव्हर्सची कितवी आवृत्ती होती? तर ही या मिसेस युनिव्हर्सची 48वी आवृत्ती होती व याचं आयोजन फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे करण्यात आलं होतं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणत्या विद्यापीठाने अव्वल स्थान पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.